नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबई महानगरपालिकेतून। मुंबईतून मित्रांनो, मुंबईत बीएसटीच्या निकालामध्ये धक्कादायक बातमी आली अखेर समोर। धक्कादायक निकाल आले सगळ्यांच्या समोर। यामुळे मुंबईत मित्रांनो कुणाची सत्ता, बीएसटी वरती कोण आहे सत्ताधारी पक्ष, भाजपचं स्वप्न अखेर मिळालं धुळीस। भाजपला सर्वात मोठा धक्का, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रसाद लाड यांनाही खूप मोठा धक्का। बघूया सविस्तर आजची मोठी बातमी। ठाकरे बंधूंना किती मिळाल्या जागा, भाजपला किती जागा, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती मिळाल्या जागा, सविस्तर अपडेट मित्रांनो। मुंबईतून नेमकी काय घडली काल दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी। काल बीएसटी पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालामध्ये वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या। या बातम्यामध्ये कोण जिंकलं कोण हरलं असा आकड्यांचा पूर्णपणे खेळ मानला जात होता। मात्र रात्री मध्यरात्री हा निकाल जाहीर झाला आणि धक्कादायक निकालाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं। मुंबईमध्ये कोणाची सत्ता, बीएसटी वरती कोण असणार राजा, तर बीएमसी महानगरपालिकेमध्ये कुणाची येणार सत्ता, यामागे या निवडणुकीला खूप महत्व प्राप्त झालं होतं। त्यामुळे भाजपला देखील याचं स्वप्न होतं की आपल्याला बीएसटी जिंकता येईल, बीएसटी वरती आपली सत्ता स्थापन करता येईल। मात्र भाजपला देखील जबर धक्का बसला असून भाजपच्या नेत्यांना मुंबई जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होतंय। त्यामुळे बघूया बीएमसीच्या बेस्ट वर्कर्स युनियन्स मध्ये कुणाला, कोणत्या पक्षाला मिळाल्या किती जागा आणि कोणाची आली सत्ता, सविस्तर मांडलेला हा आजचा महत्वाचा रिपोर्ट। मित्रांनो, बेस्ट वर्कर युनियन वरती, सोसायटी वरती सत्ता आली आहे शशांक राव यांच्या वर्कर्स युनियनची। शशांक राव यांच्या पक्षाला तब्बल 14 जागी आपलं यश मिळालंय आणि हे यश मोठं म्हणावं लागेल। शशांक राव युनियनची याच्यावरती खूप मोठी सत्ता आली असून त्यांनी भाजपचा आणि ठाकरे बंधूंचा दारुण पराभव केल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येतंय। ठाकरेंना किती मिळाल्या जागा ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र शशांक राव यांनी 21 पैकी 14 जागा जिंकत निविदात वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीला या युनियन मध्ये फक्त आणि फक्त 4 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं मुंबईचं स्वप्न आता कायमचं अधुरं राहणार हे जवळजवळ निश्चित। शिंदे गटाला मुंबईमध्ये या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळाल्या, सत्ता असून देखील यांना 6 जागा मिळाल्या आणि शशांकराव यांच्या युनियनला 14 जागी आपलं यश प्राप्त करता आलंय। SC ST युनियनला 1, तर ठाकरे बंधूंना इथे एकही जागा न मिळाल्यामुळे मुंबईमध्ये आता सध्या ठाकरे बंधूंनी आत्मचिंतन करावं असं सध्या वाटतंय। त्यामुळे आगामी बीएमसी मध्ये ठाकरे बंधू कोणतं प्लॅनिंग करणार हे बघावं लागेल। मात्र ठाकरे बंधूंचा पराभव, भाजपचा पराभव या ठिकाणी झाल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसतंय।